आणि शेंगदाण्याचे मोदक कसे तयार करायचे, चला तर आज करण्यासाठी घेऊया. हाय हॅलो नमस्कार. आज रेसिपी अँड मच मोर मी तुम्हाला शेंगदाणे आणि तीळचे मोदक कसे करायचे ते करून दाखवणार आहे. तर मी त्यासाठी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पाववाटी मी तीळ घेतले. तर सर्वात आधी मी तुम्हाला तीळ भाजून दाखवणार आहे कशा पद्धतीने भाजून घ्यायचे, जेणेकरून आपले मोदक छान होतील त्यासाठी. तर मी याला छान असं चमच्याच्या साहाय्याने हलवून घेणार आहे. तर तीळ अशा पद्धतीने भाजून घ्यायची की जेणेकरून असा तडतडण्याचा आवाज येतो आणि छान असे आजूबाजूला उडते. तर अशा पद्धतीने तीळ भाजून घ्यायची. तर मी ही तीळ एका ताटामध्ये काढून, तर तीळ छान भाजून झालेली आहेत तर मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. अशा पद्धतीने तीळ अशी छान भाजून घ्यायची आणि ताटामध्ये टाकल्यानंतर सराट्याच्या साहाय्याने त्याला हलवून घ्यायचं, जेणेकरून ह्याला पाणी सुटणार नाही त्यासाठी. तर त्याच कढईमध्ये मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेणार आहे. तर शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आणि ते सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायचे. तुम्हाला जवळून दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान भाजून झालेले आहे. तर हे शेंगदाणे आणि तीळ छान अशी थंड झालेले आहेत. तर मी दोघीही मिक्सरमध्ये जाडसर अशी भरड तयार करून, तर मी तुम्हाला दाखवत आहे ते अशा पद्धतीने मी शेंगदाणे भरड टाईप करून घेतलेले आहेत आणि तीळसुद्धा त्याच पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि थोडीशी तीळ मी शिल्लक राहू दिलेली आहे. तर हे मी थोडंसं सजावटी करणार आहे मोदकची, त्यासाठी मी थोडीशी तीळ ठेवलेली आहेत. तर सर्वात आधी मी गॅस सुरू करणार आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं, 1 ते 2 चमचे. आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ जर खिसलेला असेल तर अगदी उत्तम, म्हणजे जेणेकरून आपला गूळ छान असा विरघळेल त्यासाठी. तर मी याला सुद्धा असा ढवळत राहणार आहे. तर गुळाचा हा पाक तयार करायचा नाही आहे. तुम्हाला दिसत असेल की थोडा थोडा गूळ असा विरघळत आहे. तर अजून हा अशा पद्धतीने मी पूर्ण असा ढवळून, म्हणजे पटकन असा ढवळेल अशा पद्धतीने मी सराट्याच्या साहाय्याने गूळ हा ढवळत राहते. तर तुम्ही बघू शकता छान असा पूर्ण गूळ विरघळलेला आहे. तर यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकणार आहे, जेणेकरून तीळ आणि शेंगदाण्याचे मोदक छान लागतील खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने तूप हे तुम्ही गाईचं सुद्धा वापरू शकता. तर मी तूप टाकल्यानंतर पूर्ण असं एकजीव करून घेणार आहे आणि तूप टाकल्याने छान अशी चकाकी येते. तीळचे लाडू किंवा शेंगदाण्याच्या लाडूमध्ये तुम्ही सुद्धा तूप हे अशा पद्धतीने तर छान असं तूपसुद्धा वितळलेलं आहे. तर यामध्ये मी जे तीळ भरड केलेले आहे ते टाकून घेणार आहेत आणि छान असं एकत्र करून घेणार आहेत. तीळ टाकल्यानंतर जे शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे जाडसर, ते सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे. तर हे सुद्धा एकत्र करून घेणार आणि पूर्ण असं टाकल्यानंतर मी जे मनुके घेतलेले आहे ते सुद्धा थोडं टाकणार आहे आणि थोडे मी राहू देणार आहे. तर एकजीव करून घ्यायचं. तर हे छान असं एकत्र झालेले आहेत आणि हे तयारसुद्धा झालेले आहेत. तर मी मोदक तयार तुम्हाला करून दाखवणार आहे. तर गॅससुद्धा मी बंद करणार आहे. तर मी मोदकचा ठसा घेतलेला आहे. तर जर तुमच्याजवळ दुसरा असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता. तर याला मी तूप लावून घेणार आहे, जेणेकरून याला ठशाला चिकटणार नाही त्यासाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा गणेश जयंतीला अशा पद्धतीचे मोदक. तर अशा पद्धतीने भरून घ्यायचं यामध्ये आणि थोडं कोमट झाल्यानंतरच करायचं, जेणेकरून हाताला. तर मी दोघी साईडनं भरून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी मनुके ठेवणार आहे दोघी साईडनं आणि ठसा अशा पद्धतीने मी दाबून घेणार आहेत आणि वरतून अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा. तर हे मोदक छान लागतात खाण्यासाठी. आणि तुम्हाला असं वाटेल की थोडं हाताला चिकटत आहे तर थोडं पाण्याचा थेंब लावून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून हाताला चिकटणार नाही. तर तयार आहे आपला मोदक खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता छान आणि सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. तर बघा ठशाला सुद्धा थोडाही चिकटलेला नाही.
तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान तयार झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण मोदक तयार करून घेणार आहे. ठोशाच्या साई जे मी तीळ शिल्लक ठेवलेले आहेत, तर अशा पद्धतीने यावरती टाकून घ्यायचे सजावटीसाठी, जेणेकरून हे तीळ आणि शेंगदाण्याचे मोदक आहेत ज्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मस्त आणि तर रेसिपी ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त आणि स्वादिष्ट असे मोदक तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे गणेश जयंतीनिमित्त हे मोदक मी तयार केलेले आहेत. तर अशाच भन्नाट रेसिपीसह मी परत येणार आहे. रेसिपी अँड मच मोर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी मिळेल. तोपर्यंत